तर फलटण मधील आता आपण जाणार आहे प्रसिद्ध राम मंदिरात. मला वाटलं पहिल्यांदा मंदिरच आहे, ते वाडा बघायला चाललंय. कोणता वाडा आहे ते नक्की पुढे गेलं नाव सांगतो. तर हे आतमध्ये आता पिक्चरचं शूटिंग चालू आहे, मराठी पिक्चरचं. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण चाललोय, जरा एक वेब सिरीजचं शूटिंग आहे. मित्र माझा तिथं शूट करतोय, तर त्यांनी बोलावलंय, तर त्याचं BTS शूट करायला मी पण चाललोय. तेवढ्याच म्हणलं ब्लॉगला कंटेंट होईल, तर मी पण चाललोय. आणि माझा एक मित्र आहे शेजारी, म्हणजे भाऊच आहे, तर तो पण सिनेमॅटिकचं शूट करतो आणि त्याचा यूट्यूब चॅनल पण आहे, आणि त्याला घेऊन चाललोय. मग आम्ही दोघं जण चाललोय. तर आता जातो त्याच्यापाशी आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं जाईल. आलाय आता यूट्यूबर, आम्ही दोघं जण जाणार आहे. आता ह्यो पण आला, इथं येऊन बसलाय. आमच्यापाशी दोघांपाशी गाडी नाहीये, इथं येऊन बसलोय. गाडी बिडी नाही आमच्यापाशी. आता बघू गाडी भेटते का, गाडी भेटल्यानंतरच निघू, नाहीतर बघू काय होतंय पुढे. आम्ही दोघं इथं बसलोय मस्त आंघोळ करून, म्हणलं जायच्या विचारात. तर ह्यो आलाय, पारूसच आलाय. ह्याला फोन केला, ह्याला म्हणलं गाडी दे, तर गाडी पण द्यायला, आणि स्वतः पारूस येऊन इथं बसलाय आमच्या बरोबर टाइमपास करत. जाऊ दे आता काय करणार. तर आम्हाला अजून पण गाडी भेटलेली नाही, तर आता तो गेलाय घरी आणि मी पण आता जातो घरी. मला वाटतं कॅन्सल करायला लागतंय, तर आजचं कॅन्सल झाले. तर बघू आता पुढं ते आजच्या दिवसात काय होतंय ते पण दाखवतो तुम्हाला पुढे काय होतंय. तर आज ठरला आमचा दुसरा प्लॅन. तर आता आम्ही चाललोय, लय लांब चाललोय आणि चाललोय आता त्याच्याबरोबर. नुसतं मागे बसून जायचंय मला. ओम आलाय आता, ओम चेंज करून आलाय, तर मी पण चेंज करून घेतलंय. म्हणलं ब्लॅक नको घालून झालं, व्हाईट घालून जाऊ. व्हाईट मी पण चेंज केलं. आम्ही पण निघतो, जरा जायचंय बाहेर. बघू कुठं जाते, मला पण फिक्स माहित नाही. आता आपण आलोय मोनेच्या मामाच्या गावात, आणि आता आपण तिथले फलटण आहे ना, त्याच्या मोनेच्या मामाचं गाव. तर फलटण मधील आता आपण जाणार आहे प्रसिद्ध राम मंदिरात. तर आता भेटूया डायरेक्ट तिथं पोहोचल्यानंतर. हे बघ राजू साहेब हे समोर दिसते का, हे मला वाटलं पहिल्यांदा मंदिरच आहे, नंतर मला समजलं ही बँक आहे. ही बँक आहे आणि तिकडे एक मंदिर आहे. ते कशाच मंदिर आहे रे? जरंडेश्वर आहे, जरंडेश्वर मंदिर आहे. आणि हे ते राम मंदिर आहे. इथं काम चालू आहे, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. आतमध्ये जाऊ आपण. तर आता आपण आहे त्या राम मंदिरात, फेमस आहे फलटणचं आहे ते. तर आता जे आपण हे बघितलंय पाठीमागं, ते मंदिर आहे. आणि आता आपण ते वाडा बघायला चाललोय. कोणता वाडा आहे ते पुढे गेलं नाव सांगतो त्या वाड्याचं. तर तो वाडा बघायला, तो वाडा आहे. आणि त्या वाड्याच्या आतमध्ये आता आपण जाणार आहे. कोणाचं आहे नाव मी विचारतो एकदा, 1 मिनिटात सांगतील ते. मला माहित नाही कुणाचा वाडा आहे नक्की. तर हे साईडला राम मंदिर आहे, हे राम मंदिर आहे, आणि हा वाडा आहे तो. तर आता आम्ही आलो, तर पिक्चरचं शूटिंग चालू आहे. तर हे पिक्चर मध्ये काम करतात. तर हे आतमध्ये आता पिक्चरचं शूटिंग चालू आहे, मराठी पिक्चरचं. तर हा जो वाडा बघितला आपण, तो आता राजे निंबाळकरांचा वाडा. तर मी बघितलं आता आतमध्ये शूटिंग चालू आहे, त्यामुळे आतमध्ये सोडत नाहीये. तर मी बाहेरून शूटिंग घेतल्यात, आणि 2-3 एक्स्ट्रा असं म्हणजे 2-3 जण भेटले, तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगितलं, तर त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. तर आत्ता मी काय करतो माहिती आहे का, याचं पूर्ण या मंदिराचं, वाड्याचं वगैरे सगळ्याचं सिनेमॅटिक टाकतो. तर तुम्ही एकदा बघा. आत्ता आमचं झालंय सगळं फिरून, आणि जो राजे निंबाळकर वाडा होता त्याच्यात जायचं होतं, पण तिथं शूटिंग चालली, त्यामुळे त्यात गेलेलो नाही आम्ही.
तर आता तुम्ही ह्या पूर्ण वाड्याचं मंदिराचं आणि सगळ्याचं सिनेमॅटिक बघितलं असेल तर या मंदिराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही मंदिराचं पूर्ण लुक बघून निघालोय आता इथून फलटणमधून. तर तुम्हाला हा मंदिराचा लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी एवढं प्राचीन मंदिर बघितलेलं का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.